मंडळी, मनाचे खेळ कोणाला कळत नाहीत असं म्हणतात. आज इथे असेच काही मनाचे खेळ रंगणार आहेत आणि त्यातून हास्याचा मेळ घडवण्यासाठी तुमच्यासमोर येतात कॉमेडी स्टार अरुण कदम, मॅड विनोदाचा डॅडी पॅडी, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि द वन अँड ओनली दत्तो. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक अरुण कदम. तर बाळांनो, आज मी सायकेट्रिस्ट आलोय. तुम्हाला माहिती आहे सायकेट्रिस्ट माणूस कोण हौसे खातर नाहीत. परसात तुला तर माहिती आहे माणसाची ना दोन मन असतात, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. माझी दोन्हीच्या दोन्ही फालतू मन, एकदम फडतूस मन आहे. कायम घाणेरडे विचार करायला लावतात मना. सई, तुला तर माहिती आहे मी कवरा सज्जन माणूस आहे. आपण कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, आपलं काम भलं आणि आपण भलं अशी आपली परिस्थिती आहे. पण ही माझी मन आहेत ना जेम फालतू आहेत. आता यांचंच बघा ना, हे जेठालाल आहेत ना, यांच्या सिरियल मधले ह्यांचे सुद्धा दोन मन आहेत. यांच्या घरातलं एक मन न बाहेरचं एक मन. खरं तर बाहेरच्या मनात ते जामच रमतात. असो, आज मी एकटाच या सायकेट्रिस्ट आलेलो आहे. ते नाही आहेत ना, हे माझं नशीब आहे. यार थँक्यू यार अरण्या, थँक्यू. आज तुझ्यामुळे सईचं दर्शन झालं. तुला सांगतो दत्तू, सईला बघितलं ना की फोटोच काढावा असा वाटतो. सई बघितलं अशी माझी मन आहे. वसरनो सई मला क्युटी पाय बोलते. कधीतरी टेडी बिअर म्हणून ती मला घरी घेऊन जायला बघते. बसऱ्यानं ही असली मन जर तिला कळली तर ती क्युटी पाय म्हणा बोलला. तिच्या क्युटी पायाने म्हणा ती तुडवल. अरे ही बघ, प्राजक्त पण इथंच आहे. आई प्राजू, परसन अरे नका ना सर, ती प्राजू म्हणा किती गोड माणूस समजते. स्पेशल माझ्यासाठी पुण्यावरनं फरसाण आणते. तुम्ही असं जर वागलं तर ती कधी देईल म्हणा फरसाण. फालतूगिरी नको. मी इकडं सायकेट्रिस्ट आलोय. तुम्ही बाहेरच थांबायचा. पण कसे चिकने चिकने भारी भारी. अरे वसाऱ्यानो, म्हणा आत जाऊ द्या. ती चिकनी आहे का चकनी आहे ती म्हणा आत गेल्यावर काय होतंय? ते राहिले ना. काय रिहर्सल नाही, पाठांतर नाही. स्किट. अरे नाही, काय? ती एक्सरसाइज राहिली ना, सकाळची थोडी राहिली. एक्सरसाइज झाली थोडी. नक्की? बोला बोला. काय भारी दिसतेस ग तू. काय भारी दिसतेस ग तू. काय म्हणलात तुम्ही आता? तुम्ही आता काहीतरी बोललात. परत बोला. नाही परत बोला. माझ्याशी लग्न करशील. माझ्याशी लग्न करशील. एक कोणी सोडलं ना आतमध्ये. हॅलो, कोण आहे ते? कोणी सोडलं तुम्हाला? अपॉइंटमेंट घेतली. सायकेट्रिस्ट, मी पेशंट. आपण आय एम सो सॉरी. तुम्ही आय एम सॉरी. आय एम सॉरी. तुम्ही पेशंट आहात. आय एम रिअली सॉरी. सो तुमचं काय म्हणजे तुम्ही हे असं काय बोलता आणि काय? ऍक्च्युली म्हणजे माझा जाम प्रॉब्लेम आहे. मी सतत माझं स्वतःशीच बोलत असतो. हे माझा मोठा प्रॉब्लेम आहे. ओके ओके ओके. स्वतःशी बोलता स्वतःशी मी तुम्ही? बोलतो. ओके ओके ओके. हरकत नाही. टेन्शन घेऊ नका. आता माझ्याकडे आलात ना, आता तुमचा हा प्रॉब्लेम हळूहळू कमी होईल. ओके. अरे हो हो हो. काय होतंय? ते राहिलं ना. काय? ते सकाळची एक्सरसाइज करायची. किती एक्सरसाइज करता तुम्ही? काय करायला? काय ती करून घ्या एक्सरसाइज. चला करून करा एक्सरसाइज करा. झाली? कन्फर्म? ग्रेट ग्रेट.
ओके आता ना मला व्यवस्थित सांगा तुम्हाला काय होतंय. होतंय काय? नाही ऐका होतंय काय? शरीर हालतंय पण आवाज येतच नाहीये. जे सांगतो तुम्हाला मला तोंडाने सांगितलं तर कळेल ना काय होतंय. अजी माझी मन आहेत ना ते बोलतायत. कबूतर गुटर गुटर बॅच हूं. बसा बसा बसा. तुमचा ना जरा गंभीर प्रॉब्लेम आहे म्हणून तर आलो तुमच्याकडे. आता ना मला सांगा तुमची ही मनं तुमच्याशी काय काय बोलतात. काय बोलतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो. एक मन आहे ना लय बारीक आहे पण वसाऱ्याला लय मोठी दाढी आहे. दुसरं आहे ना त्या दुसऱ्या मनाला दाढी नाही पण वसारा लय म्हातारा. एक मन लहान एक म्हातारा. हो पण तुम्हाला सांगतो ते म्हातारा मन लय चाबरा आहे. हो मला जगू देत नाही. म्हणजे मला कुठं तोंड दाखवायला जागा सुद्धा ठेवली नाही. तुम्हाला सांगतो मी असं रस्त्याने जाताना कपड्याच्या दुकानाच्या बाहेर बघा त्या बावल्या ठेवलेल्या असतात बायका. त्यांची पप्पी घ्यायला सांगतात हे लोक. मी नाही घेणार तुला घे. मी नाही घेणार घे. मी घेतो ते बघतात ना मला कुत्र्यासारखं मार मार. माझी काय अवस्था करून ठेवली तुम्हाला माहिती. अहो इथं तर जाऊन जा. मी माझ्या चालीमध्ये जातो ना तिकडं त्या बायका पोरी मना बघून दरवाजा खिडक्या बंद. तुम्हाला अहो तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या लोकांनी. अहो त्या बायकांचं मरू द्या. रस्त्याने जाताना बकऱ्या कुत्री मांजरी चिमण्या मना बघून जीव खाऊन पळतात. काही होऊ शकत नाही. तुमचे विचारच घाणेरडे. तुम्ही मनांना दोष देऊन ना स्वतः इनोसंट असल्यासारखे दाखवताय ना ते आधी बंद करा. तुम्ही घाणेरड्या विचारांचे आहात. आल्यापासून मी बघतेय माझ्यावरती तुम्ही वाटेल तशा कमेंट्स करताय. मी सायकॅट्रिस्ट म्हणून ऐकून घेतेय. लाज वाटत नाहीये माणसाला. मला ना तुमची ट्रीटमेंटच करायची नाहीये. यू जस्ट गेट लॉस्ट. गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट. काय करू आतापर्यंत तुम्ही मन जपणारी माणसं बघितली. आता मी काय करतो माझ्या मनानं काय केलं दादा. आता मी माझं मन मारून जगतोय. जगा काय जगायचं. भारी कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आणली. वा जोरदार टाळ्या. असित भाई हा परफॉर्मन्स तुम्ही किती आणि कसा एन्जॉय केलात. खूपच हसलो आणि आम्ही लोकांना हसवते आणि हे लोकांना आम्हाला हसवला आणि खूपच मजा आली. मनापासून धन्यवाद. आज इथे रंगणार आहे एक सोहळा. ज्या सोहळ्याची धमाल आपल्याला दाखवतायत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये. तर आजच्या या सोहळ्यामध्ये आपल्या सोबत तारक मेहता का उलटा चष्मा ही टीम आपल्या MHच्या प्रेमापोटी आणि चॅनलच्या प्रेशर पोटी इथे उपस्थित राहिलेली आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. तर मंडळी या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने या सोने कलाकारांना काय नाही दिलं, भरभरून प्रेम दिलं. म्हणजे पहिल्या सीझन मध्ये वनिता खरात हिला हास्य जत्रेने जहागीरदार हा पुरस्कार दिला. तर गौरव मोरेला हास्य जत्रेचा अपमानवीर ही पदवी दिली. दुसऱ्या सीझन मध्ये अनेकांना फ्रीज मिळाले, टीव्ही मिळाले. प्रसाद खांडेकर यांना नळ मिळाला. प्रसाद खांडेकर यांना नळ मिळाला तर पंढरीनाथ कांबळे यांना नळाची
हजाराची चोटी मिळाली. तर अशी आपली हास्य जत्रा. या हास्य जत्रेने खरंच आपल्या कलाकारांना काय नाही दिलं, खूप काही दिलं. आता फक्त अपवाद असा आहे की प्रसाद ओक यांची पार्टी. मी अशी आशा करते की 3000व्या एपिसोडला किमान ही पोकळी भरून निघेल. अशी इच्छा व्यक्त करते की प्रसाद ओक तुम्ही 3000व्या एपिसोडला आम्हाला आमच्या हास्य जत्रेच्या सगळ्या कलाकारांना पार्टी द्यावी. देणार. तर बघूया, वाट बघूया आपण. तर मंडळी, या हास्य जत्रेने खूप काही दिलं आणि म्हणूनच आज आम्ही इथे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधल्या एका कलाकाराचं इथे कौतुक करणार आहोत, त्याचा सन्मान करणार आहोत, त्याचा सत्कार करणार आहोत. आणि त्यासाठी आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी विनोदाचा महामेरू, ज्यांचे वेगवेगळे अतिरंजित चित्र प्रदर्शित होऊन सुद्धा त्यांनी शांत चित्ताने हसत हसत ते स्वीकारले असे विशाखा सुभेदार यांचे पार्टनर विजयजी चौगुले. सर, तुम्ही परत का गेलात सर? माझं नाव काय आहे? विजय चौगुले कोण आहे? त्यांना बोलव, मला कशाला बोलवलं इकडे? सॉरी माझी चूक झाली, मला माफ करा. तर स्वागत करूया सगळ्यांचे लाडके समीर भोजने. भोजने नाही. सॉरी. ऐका, एक काम करा, तुम्ही फक्त येत आहेत एवढंच म्हणा. ठीक आहे. सॉरी माफ करा. तर आता या सोहळ्यात येत आहेत समीर चौगुले. नमस्कार सर. मला खरंच एवढी मोठी हस्ती आज इथे येऊन उभी राहिली. मला खरंच खूप अनावर होतोय आनंद. सर प्लीज तुम्ही सालापन्न व्हा सर. अरे वा, वन साइडेड परफॉर्मन्स आहे अगदी. धन्यवाद सर. मलाही खूप आनंद झाला. सर तुम्ही कौतुक करताय, मला खरंच खूप भारी वाटतंय. नाही त्याच्यात काय सर, तुमची विनोद बुद्धी म्हणजे सर खरंच. हे सगळं ठीक आहे, पण मला लवकर जायचं. मला माझं शूटिंग आहे, माझं फ्लाईट आहे. पाऊण तासात मला एअरपोर्टला पोहोचायचं. हो सर, मला माहिती आहे. चॅनलने मला सांगितलं म्हणून मी या फुकट कार्यक्रमाला आलेलो आहे. नाही तसं काही हे नाही आहे. मला त्यांनी सांगितलं म्हणून मी इकडे आलेलो आहे. मला फक्त लवकर करा आणि मोकळं करा. पाऊण तासात माझं फ्लाईट आहे. मी करते सर. मी करते. फक्त सर आमच्या आजच्या सत्कार सोहळ्याचं ना थोडंसं वेगळं स्वरूप आहे. ते मी तुम्हाला समजावून सांगते. कसं आहे की बऱ्याचदा काय होतं, कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांकरवी किंवा मग सेलिब्रेटिंग करवी आपण सत्कार करतो. पण आज आम्ही इथे वेगळ्या प्रकारे सत्कार करणार आहोत तुमचा. आज आम्ही तुमच्या फॅन्स कडनं तुमचा सत्कार करून घेणार आहोत. तर सर त्यासाठी एक बाउल आहे, त्या बाउल मधनं तुम्हाला स्थिती काढायची. ह्या बाउल मधनं सर तुम्हाला एक चिठ्ठी काढायची आणि त्या चिठ्ठी मधनं तुम्हाला नाव अनाउन्स करायचंय. आणि नाव आहे रसिका वेंगुर्लेकर यांचं. हे चुकीचं आहे. एक सेकंड जरा थांबा. नाही, एक सेकंड जरा थांबा. हे चुकीचं आहे. हे प्रोटोकॉलला धरून नाहीये. मी एक मिनिट, मी सेलिब्रिटी आहे. मी काढणार ना चिठ्ठी, आणि जे नाव होईल ते इकडे, तो माणूस इकडे येणार ना. तुम्ही चिठ्ठी काढली, हे चुकीचं आहे. मॅडम प्लीज, आय एम सॉरी. माझं नाव आलं, मला पहिल्यांदा मिळालं. मला तुमचा सत्कार करता मला खूप आनंद झाला. तू पटकन तिकडे जा. तुम्ही प्लीज जा. नाही तुम्ही जा. तुम्ही प्लीज जा. नाही काय नाही, लोक मला बोलतील ना. मी सेलिब्रिटी ना, मी काढणार. ओके सर, सॉरी. माझी चूक झाली, माफ करा. सॉरी सर. तर आता जे आपल्या समोर इथे प्रेक्षक येणार आहेत, जे समीर चौगुले यांचा सत्कार करणार आहेत, त्या प्रेक्षकाचं नाव आहे गतिशील वेगेपूरकर. गतिशील वेगेपूरकर, तुम्ही प्लीज इथे यावं आणि समीर चौगुले यांचा सत्कार करा.
बसलाय कदाचित. नाही खरंच म्हणजे ऍक्च्युली अरे बापरे. अरे बापरे मला निघायचं आहे. यांना जरा सांगा. अरे बापरे यांनी आ वाचलेला आहे. का वाचलेला आहे एवढा? ओके हरकत नाही हरकत नाही. फॅन्सना बघितल्यावर असं बापरे खूपच त्यांना धक्का बसलेला दिसतोय. खूप आज धक्का बसणारच सर. सर तुमचे एवढे मोठे फॅन आहेत ते. आज त्यांच्या करवी तुमचा सत्कार होणार आहे सर. मी तुमचा असं का बोलतायत हे? ते फॅन आहेत तुमचे. खूप मोठा. एक मिनिट हे वेगळं बोलतायत. असं नॉर्मली कोणी बोल. एक मिनिट एक मिनिट. ह्यांचं नाव काय? हे गतिशील वेगळे पुरकर. गतिशील. तुम्ही हे असं का म्हणताय? हे असं का बोलताय माझ्याशी तुम्ही? असं का बोलताय ते माझ्याशी? असं कसं पण बोलू दे सर. पण ते जे काय बोलतायत ना क्यूट बोलतायत ते. क्यूट नाही ते लेट बोलतायत. खूप लेट बोलतायत. प्रत्येक हे असं का तुम्ही? स्लो. अरे बापरे हा स्लो आहे. अरे हा स्लो आहे. अरे बापरे. अहो मला फ्लाईट आहे. अरे बापरे आता मी काय करू? तुम्ही काय करायचं नाही सर. हा स्लो आहे. तुम्ही काहीच करायचं नाही सर. सगळं आम्ही करणार. म्हणजे इथे तुमचा सत्कार होणार. इथे तुम्हाला शाल देणार. इथे तुम्हाला श्रीफळ देणार. सगळं करणार सर. कोण करणार हे सगळं? गतिशीलजी. अरे का डोकं फिरलं का तुमचं? हा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी करणार? हे सगळं अरे का वेळ लागलाय का तुम्हाला? बोलायला एवढा वेळ लावतो? एवढं सगळं करायला 2-3 वर्ष जातील? नाही एक मिनिट. आय एम सॉरी. हे तुम्ही ताई एक्सक्यूज मी. ताई तुम्ही इकडे या ना. मगाशी तुमचं नाव काढलं होतं ना त्या चिठ्ठीतून. नाही चल सांगा. मगाशी मी येत होते तेव्हा शानपणा केलं. मी कशाला येते इकडे? मी असं काय करलं? मी आले मला अपमान केला. मी नाही येणार तिकडे. अरे ही किती फास्ट बोलते. ही आलीस तर तेव्हा ना मी फ्लाईट मध्ये बसलो असतो. तुम्हीच निवडली ना सर तिथे. आता ते करतील तुमचं. अरे ह्याच हे बाई मला ना हे बघा तुमचं गतिशील. मला ना फ्लाईट आहे माझा फ्लाईट आहे. मला लवकर जायचंय. एक 30-40 मिनिटं उरलेली आहेत. मला लवकरात लवकर तिकडे जायचं आहे. हो सर. पण आता काय ना सर हे बघा मी तुम्हाला सांगते. हे बघा गतिशील कसं आहे. ऐका ना मला पटापटा. काय झालं? नको तारक मेहता का उलटा चष्मा म्हणेपर्यंत अजून 1000 एपिसोड होतील त्यांचे. नको ना. ऐका माझं ना हे बघा. अरे ते ना भिडे तुझ्यात ना. सई पोपटलाल आले. अरे सईला कशाला सांगतोस ते? सईला आवडतं ते कॅरेक्टर. ऐका ना खूप झालं. ऐका हे सगळं खूप झालं. मला ना फ्लाईट आहे. तुमचा मला कळतंय का? माझा शूट आहे तिकडे. सर ते फॅन आहेत तुमचे. फॅन प्रेम करतात सर. त्यांना बोलू दे सर. बोला. मी फॅन आहे. आय नो येस. पॅडी कांबळे मला माहिती आहे. आम्ही सगळेच फॅन आहोत पॅडी कांबळेचे. हे काय दाखवतोय? विशाखा. विशाखाचा. बरोबर माहिती आहे. हो आम्ही सगळे फॅन आहोत त्यांचे. हा बरोबर आहे. लवकर बोल रे. नाही जस्ट सर फॅन आहेत तुमचे तुम्ही. नाही हो येस पटापटा बोला जरा. फ्लाईट आहे पटापट. अरे आत्ता अरे यार हस्ता हा केला.
अरे मी काय करू सर असं नका करू सर अहो माझ्या असं फ्लाईट नाही मिळणार प्रेमापोटी सर ते इथे आलेत आणि तुम्ही असं हो हो प्रभाकर मोरे येस मला आम्ही पण फॅन आहोत त्यांचे सर शालू आता डान्स नको करू डान्स नको अरे नको डान्स करू डान्स झालेला आहे डान्स झालेला आहे शालू धोका देगा महिना डान्स झालेला आहे ओके मला निघायचंय पट्टा गौरव हो गौरव मोरे तुम्हाला आवडतो नाही आवडत तर कशाला सांगतोय हा माणूस मला सांगा ना बघू सर ते फॅन आहेत सर तुमचे तुम्ही त्यांना बोलूच देत नाही तुम्ही कसं बघताय त्यांच्याशी तुम्ही सांगा अजून लवकर पट्टा बोल सारखा बेलचा आवाज हो येस आहे नो आता नका काढू नाही मला माहिती ऐका हा पटा एवढा वेळ नाही लागत पुचुकू सर एक मिनिट सर तुम्ही काय केलं सर तुम्ही ते तुमचे फॅन आहेत ते फॅन्स असून तुम्ही त्यांच्या तोंडावर असा हात नाही मारू शकत माझी इच्छा आहे तुझ्या पण मारावा असा लागलं अरे मगाशी मारलो आता कसं लागतं या माणसाला असा आवाज काढतो का मी कसा आवाज आहे तो असा आवाज आहे अरे मी का मला जायचं हो माझं फ्लाईट आहे ना मला लवकर निघायचंय फ्लाईट आहे माझं कळलं का तुम्हाला मला विमानाचा आवाज पण येतो आता नको आता विमानाचा आवाज फॅन आहे सर प्लीज लवकर काढा पटापट काढा विमानाचा लवकर काढ लवकर काढा जरा पटापट काढा मारलं अरे कोणी ना मागे कोणी नव्हतं ते चुकून झालं विमानाचा आवाज काढा पटापट मोकळं करा मला अरे यार 1 मिनिट सर 15 मिनिट तुम्ही त्यांच्याशी ना सर असं नाही बोलू शकत तुम्ही तुमच्या फॅन्स बरोबर सेलिब्रिटी असून तुम्ही माझ्याशी असा जर बोलू शकता आता मी बोलू शकतो त्याच्याशी सर प्लीज सर आता आपण आपल्या सरकार सोहळ्याला सुरुवात करूया सर्वप्रथम सर गतिशील विनंती करूया की त्यांनी फ्लाईट असतं पटापटा जावं लागतं चाल घालून सत्कार करावा वरतून नाही ये इथे देताय शाल तुला वर कुठे बघतोय खाली पडली होती शाल अरे मगाशी आता कुठे झेलतोय हा काय मुद्दाम करतो का सर ते फॅन तर आता गतिशील जी हे समीर तगुले यांचा शाल पांघरून सत्कार करतील ते घ्या सत्कार करा सर मीच उघडणार हॅलो असं नाही करायचं सर उघडलेली आहे ना तुमच्या हातात दिले परत घडी करणार नंतर असं नका करू दाढी वाढायला लागली आता माझी खूप वेळ झाला येऊन प्लीज चला तर आता गतिशील जी हे शाल देऊन सत्कार करतील समीर चौगुले यांचा येऊ दे डायरेक्ट येऊ दे सर फॅन आहेत सर प्लीज सर मी सांगते सर इतकी मजा येईल ना तुला तुडवायला सर हे बाहेर एक काम करा तुम्ही फक्त अशी धरा अशी धरा खाली टाका जिथे पडेल तिथे मी घेईन सांभाळ टाका मस्त झाली करेक्ट पांघरली यशा ही करेक्ट पांघरली यशा तर आता समीर चौगुले यांचा गतिशील यांनी शाल देऊन सत्कार केला आहे त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आपण खरंच स्वागत करूया आणि आता गतिशील जे आहेत ते समीर चौगुले यांचं मानपत्राचं वाचन करणार आहेत आपण मानपत्राचं वाचन हा माणूस करणार गतिशील वेगेपूरकर हे नाव ऐकता क्षणीच आम्ही मेलो होतो भन्नाट परफॉर्मन्स मस्त असित भाई हा परफॉर्मन्स तुम्ही किती आणि कसा एन्जॉय केलात पोट दुखला इतका असलो आणि खूपच एन्जॉय केला काही कॅरेक्टर एक तुम्ही केला आहे आणि जे डिटेलिंग आहे ते सेलिब्रिटी असेच वागतात आम्हाला जायचं आहे तर ते
एकदम छान आणि एकदम मस्त मजा आला थँक्यू एकदम थँक्यू दिलीपजी. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. फॅन्टॅस्टिक इज नॉट द वर्ड. काय कॅरेक्टर आणि टायमिंग. एव्हरीबडी समीर आणि नम्रता आणि प्रसाद सुपर्ब. आणि दॅट स्लो मोशन, बापरे, दॅट कंट्रोल्ड स्लो मोशन इज सो डिफिकल्ट. बट सिन्सिअरली हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू Thank you, sir. व्हेरी Thank you, मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू